मशाल पेटवली, स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली, स्वातंत्र्यासाठी प्रेरणा लोकमान्य टिळक यांनी दिली, स्वातंत्र्यासाठी प्रेरणा लोकमान्य टिळक यांनी दिली. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सई दिगंबर भोसले. आज मी आपल्या समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडवणारे ते थोर व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई. सारा इतिहास अपूर्ण आहे, तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे. लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे. लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे. डोकं ठिकाण्यावर आहे का नाही असं या जहाल शब्दात सांगणारे लोकमान्य टिळक यांनी आधुनिक पत्रकारितेचा पाया रचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लोकमान्य टिळक हे जहाल विचारांचे होते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. त्यांचे गणित या विषयावरती विशेष प्रभुत्व होते. त्यांनी दलितांसाठी त्यांनी विशेष जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असा त्यांनी नारा दिला. तसेच ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या भारताला बळ मिळावे, प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी चतुर्सूत्री अंमलात आणली. चतुर्सूत्री म्हणजे राष्ट्रीय शिक्षणातील बहिष्कार. ती 4 सूत्रे आहेत. त्याचे असा हा तेजस्वी सूर्य 1 ऑगस्ट रोजी त्याचा काळाच्या पडद्याआड गेला.